गई इंदिये सुकाहे, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पानासन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, बीसम तुपरुवणा बणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसौवे, गहनादी जेण भणिया, कमेण 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि आमची गती मार्गणा सुरू आहे. जीवाच्या विशिष्ट अवस्थेला गती असं म्हणतात. मनुष्य गती पाहत असताना, मनुष्य नामकर्माचा उदय असताना जीवाची जी विशिष्ट अवस्था प्राप्त होते, जी मननशीलता त्याला प्राप्त होते, हेय उपादेय बुद्धी त्याच्या जीवनात आहे, असा जो काही आहे याला मनुष्य असे, मनुष्य गती असे म्हटलं जातं. आज आपण 24 ठाणा ही मनुष्य गती संबंधित लावणार आहोत. मनुष्य गतीमध्ये गती कोणती आहे त्यांची? हे तर सोपं आहे अगदीच. मनुष्य गती. मनुष्य गती. इंद्रिय किती राहतील त्यांना? पंचेंद्रिय. 5ही इंद्रिय राहतील. हा. काय कोणती राहील? रस काय? औदारिक. रस काय? शरीर. योग कोणता राहील? योग कोणता राहील? औदारिक काय योग? आता हा हा. आणि औदारिक आहारक पण असतो. जर आहारक पण राहू शकतो. बरोबर आहे. पहिल्यांदा तर मनाचे 4 मनाचे 4 वचनाचे आणि मग कायेवर यायचं. कारमान कायोग, औदारिक, औदारिक मिश्र, आहारक, आहारक मिश्र आणि कारमान. म्हणजे 5 योग त्यांना कायेचे राहतील. औदारिक, औदारिक मिश्र, आहारक, आहारक मिश्र आणि कारमान. कारण मनुष्य गती आहे. मनुष्य गतीमध्ये तो जीव मुनिपद धारण करू शकतो आणि मुनी झाल्यानंतर यदा कदाचित त्यांना 7व्या गुणस्थानात, म्हणजे चतुर्थ काळातलेच मुनी पाहिजे, 7व्या गुणस्थानात आहारक वृद्धी जर प्राप्त झाली आणि त्यांचा उपयोग जर त्यांनी केला तर 6व्या गुणस्थानात त्यांच्या आहारक शरीराची निर्मिती होते. म्हणून आहारक काय योग त्या ठिकाणी संभवनीय आहे. आहारक आणि आहारक मिश्र अशा तऱ्हेचा काय योग 6व्या गुणस्थानामध्ये संभवनीय आहे. जर मरण अपेक्षेने पाहिलं तर कारमान काय योग आहे आणि पर्याप्ती पूर्ण होण्याच्या अपेक्षेने बघितलं तर त्यांना औदारिक मिश्र काय योग आहे. अशा तऱ्हेने त्यांना 13 योग राहतील. 4 मनाचे, 4 वचनाचे आणि 5 कायेचे. कोणते कमी राहतील? वैक्रियक द्विक कमी राहतील त्यांना. आता वेद किती राहतील? वेद तर 3 राहील. हा, वेद 3 राहील. आता इथे पण थोडी अपेक्षा लावायची. भोगभूमीच्या अपेक्षेने जर आम्ही मनुष्य गती लावली तर त्यांना 2च वेद राहतील, स्त्रीवेद आणि पुरुषवेद. जर कर्मभूमीची अपेक्षा लावली तर मात्र 3 वेद राहतील. तसंच योगाच्या बाबतीत पण तसंच लावायचं. जर कर्मभूमीच्या अपेक्षेने आम्ही लावलं तर त्यांना आहारक द्विक राहायचा प्रश्नच नाही. त्यांना आहारक द्विक राहणार नाही. अपेक्षा लावायची. जरी या ठिकाणी एवढं डिटेल दिलेलं नाहीये तरीही ही अपेक्षा आमच्या मनात ठेवायची आहे. कषाय असले तर किती राहतील? आता कषायांच्या बाबतीत तर मनुष्य गती असल्यामुळे अनेक प्रकार त्या ठिकाणी संभवनीय आहे. कषाय सर्वत्र क्रमाने जर आम्ही बघितलं, पहिल्या आणि दुसऱ्या गुणस्थानात 25 कषाय राहतील. 3ऱ्या 4थ्या गुणस्थानामध्ये
अनंतानुबंधी जनित कषाय हा. राहणार नाही. चार पाचव्या कमी. गुणस्थानामध्ये अप्रत्याख्यान जनित राहणार नाही. सहाव्या गुणस्थानामध्ये प्रत्याख्यान जनित त्याच्यामुळे. कषाय राहणार नाही. सहाव्यापासून पुढे संज्वलनच राहील आणि पुढे जसा जसा त्याचा क्षय होत गेला तसा तसा संज्वलनचाही क्रोध, मान, माया याचा नाश होऊन 10व्या गुणस्थानामध्ये फक्त संज्वलनचा लोभ शिल्लक राहील. म्हणजे एक कषाय 10व्या गुणस्थानात राहील आणि पुढचे जे गुणस्थान आहे 11 पासून पुढची गुणस्थान या ठिकाणी त्यांना कषाय रहित अवस्था राहील. म्हणजे अपेक्षेने पाहायचं, एक एक स्टेप फर्दर जायचं आणि त्या गुणस्थानात कशा प्रकारची कषायांची स्थिती आहे याचं अवलोकन करून तशा प्रकारे कषायांची गुणस्थानाच्या अपेक्षेने गिनती लावायची. ठीक. ज्ञानाच्या बाबतीत आता सामान्य कथन केलं, सामान्य कथन केलं तर 8ही पर्याय उपलब्ध आहे. 3 कुज्ञान आणि 5 सुज्ञान. पण आम्ही क्रमपूर्वक लावलं इथे देखील तर पहिलं आणि दुसरं गुणस्थान असेल तर त्यांचं ज्ञान कुमती, कुश्रुत आणि कुअवधी 3 तऱ्हेचं असू शकतं. तिसऱ्या गुणस्थानात गेलो तर त्यांचं मिश्र ज्ञान आहे असं म्हणू शकतो. चौथ्या, 5व्या गुणस्थानात किती भेद त्यांना ज्ञानाचे राहतील. चौथ्या आणि 5व्या गुणस्थानात किती भेद राहतील ज्ञानाचे. कुमती आणि कुश्रुत राहणार नाही आणि कुअवधी ज्ञान पण राहणार नाही. राहणार नाही हे 3. आणि मनपर्याय ज्ञान असणार नाही, केवल ज्ञान असणार नाही. म्हणजे सुमती, सुश्रुत आणि सुअवधी हे 3 राहतील. मनपर्याय ज्ञान आणि केवल ज्ञान होणार नाही. आता 6 पासून गुणस्थानात पाहिलं आम्ही तर 6व्यापासून किती गुणस्थान पर्यंत मनपर्याय ज्ञान संभवनीय आहे. मनपर्याय ज्ञान 12व्या गुणस्थानापर्यंत. मनपर्याय ज्ञान 6व्या गुणस्थानापासून 12व्या गुणस्थानापर्यंत आहे. म्हणजे जर आम्हाला 6व्या गुणस्थानापासून लावायचे असेल तर 4 ज्ञान त्यांच्या जीवनात आहे हा ऑप्शन आम्ही निवडू शकतो. आणि केवल ज्ञान जर आम्हाला लावायचं असेल तर त्यांचं गुणस्थान कोणतं 13वं. 13वं आणि मग नंतर पुढे 14. पुढे पूर्ण 13, 14 आणि नंतर. बरोबर. आता संयम मार्गणा. संयमामध्ये किती संयम राहतील एकूण सामान्य कथनामध्ये. सर्व संयम राहतील. सर्व संयम राहतील. 7ही राहतील पूर्ण जर आम्ही सामान्य सगळे मनुष्य गर्भित केले तर. आणि जर आता आम्ही याच्यामध्ये देखील फरक केला तर संयमाची विभागणी कशी करता येईल. पहिल्या 3 गुणस्थानात 4 गुणस्थानात असंयम, 5व्या गुणस्थानात देश संयम. पहिल्या 4 5व्या गुणस्थानात देश संयम आणि नंतर मग हे सकल संयम. मग सकल संयम गुणस्थानामध्ये सामायिक आणि छेदोपस्थापना आणि परिहार विशुद्धी. 6-7 गुणस्थानामध्ये परिहार विशुद्धी आणि 6 पासून 9 पर्यंतच्या गुणस्थानात सामायिक छेदोपस्थापना. परिहार विशुद्धी संयम याची गुणस्थानं कोणती राहतील. 6 आणि 7. 6 आणि 7. पुढे परिहार विशुद्धी संयम असणार नाही आणि सामायिक आणि छेदोपस्थापना मात्र 9व्या गुणस्थानापर्यंत राहील. पुढे स्थानात 3 आहे. सामायिक, छेदोपस्थापना, परिहार विशुद्धी. कुठे सूक्ष्म संपर्याय 10व्या मध्ये. 10व्यात सूक्ष्म संपर्याय आणि नंतर मग यथाख्य संयम 13, 11, 12, 13, 14. 11 पासून पुढे यथाख्य संयम राहील. बरोबर. दर्शन मार्गणेमध्ये 4 दर्शन सामान्य अपेक्षेने 4 राहील.
सामान्यापेक्षा 4 राहील आणि विशेष बघितलं तर कोणाला कोणाला 2 तसंच लावायचं. राहतील, कोणाला कोणाला 3 राहतील 3 आणि कोणाला 4 कोणाला 8 13 एकच 12 एकच एकच राहील. चक्षु केवळ दर्शन झाल्यानंतर हा बाकीच्या 3 दर्शनांची गरज हा नाही. म्हणून बरोबर 1 2 2 3 आणि 1 असे पर्याय राहतील. ठीक आहे. चक्षु अचक्षु ही जोडी राहणारच आहे. मनुष्य गती असल्यामुळे 2 दर्शन सगळ्यांना आहेतच. 2 3 किंवा 1 असा पर्याय राहील. 2 3 1 लेशा लेशा साही कशी लेशा राहतील? साही सामान्यापेक्षा लेशा राहील, साही लेशा आणि कितव्या चौथ्या गुणस्थानापर्यंत साही? चौथ्यापर्यंत साहिकी लेशा राहतील. व्रत धारण केले की लेशा शुभ झाली. मग आता शुभ लेशा राहतील. पीत पद्म आणि शुक्ल. आणि पुढे केवळ शुक्ल लेशा शुभच राहील. राहील. शुभ रेषाच राहील. नंतर भव्य दोन्ही असतील. पहिलं सामान्याने दोन्ही पण आणि त्यांनी एकदा का दुसरं गुण म्हणजे पहिलं गुणस्थान पार करून चौथ्यात गेला तर पुढे मात्र तो भव्यच राहणार आहे. सम्यक्त्व काही परत गुणस्थान अपेक्षेने लावायचं. गुणस्थान अपेक्षेने काही लावावे लागतील. 5व्या गुणस्थानवरती किती राहील? हे पहा, पहिल्या गुणस्थानात क्रमाने लावा. पहिल्या गुणस्थानात मिथ्यात्व राहील, दुसऱ्या गुणस्थानात सासादन राहील, तिसऱ्यामध्ये मिश्र राहील. चौथ्यापासून आम्हाला 3चे ऑप्शन लावावे लागतील. चौथ्यामध्ये 3ही प्रकारचं सम्यक्त्व राहील. हा 5व्यात 5व्यामध्ये 3 राहील. कुठपर्यंत 3 राहील? 7व्यापर्यंत. 7 पर्यंत 3 राहील. 7 पर्यंत 3 राहील. मग कोणता ड्रॉप कराल 7व्यात? क्षायोपशमिक. 7व्यात क्षायोपशमिक कमी होईल आणि प्रथमोपशमाच्या ऐवजी द्वितीयोपशम होईल. हा द्वितीयोपशम कुठे सुटेल? 11 पर्यंत द्वितीयोपशम राहू शकतं आणि क्षायिक सम्यक्त्व मात्र चौथ्यापासून नेहमीच निरंतर त्या जीवांना असणार आहे. तो संज्ञी तर मनुष्य आहे म्हणजे तो संज्ञीच आहे. आहारक दोन्ही राहू शकतील, आहारक आणि अनाहारक. पर्याप्ती पूर्ण झाल्यानंतर तो नियमपूर्वक आयुष्याच्या अंतापर्यंत आहारकच आहे. फक्त अनाहारक अवस्था आपल्याला पहिल्यांदाच लावावी लागते. विग्रह गतीमध्ये तो अनाहारक आहे आणि विग्रह गतीचा काळ संपला, कार्मांड योग संपला की तो परत आहारकच तिथून बनतो. तर आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तो आहारक आहे. गुणस्थान 1 ते 14. 1 ते 14 पर्यंत. 1 ते 14 पर्यंत. भोगभूमीच्या अपेक्षेने 4. चौथ्यापर्यंत 1 ते 4 आणि कर्मभूमीच्या अपेक्षेने 1 ते 14. जीव समास संज्ञी पंचेंद्रिय संबंधी. संज्ञी पंचेंद्रिय मनुष्य संबंधी. पर्याप्ती 19 नाही, एकच राहील मनुष्याचा. पर्याप्ती सगळ्या असतील. पर्याप्ती 6 राहतील. प्राण 10 राहतील. अपर्याप्तक अवस्थेत प्राण कोणते कमी कराल? श्वासोश्वास, आयु नाही, भाषा, मनोबल, श्वासोश्वास 3 प्राण कमी. संज्ञा
चारही संज्ञा. चारही लावावे लागतील. क्रमाने लावल्या तर 6 पर्यंत चारही. चार. 6 कोण लावेल? आहार म्हणजे संज्ञा 1 ते 6 6 गुणस्थापर्यंत पर्यंत. चारही आहे. नंतर मग 1 कमी होईल, आहार संज्ञा कमी होईल. 7व्या गुणस्थानामध्ये, 8व्या गुणस्थानामध्ये मैथुन संज्ञा कमी होईल भय आणि भय 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 मैथुन. संज्ञा कमी होईल. पहिले भय. पहिले भय कमी होईल, मग मैथुन संज्ञा जाईल आणि मग परिग्रह संज्ञा. 10 पर्यंत परिग्रह संज्ञा परिसंज्ञा आहे. आहे. 10व्याच्या पुढे 11व्यामध्ये परिग्रह संज्ञा नाही. 9व्याच्या सवेद भागापर्यंत मैथुन संज्ञा आहे. पुढे मैथुन संज्ञा नाही. 8व्यामध्ये भय संज्ञा जाणार आणि 7 मध्ये आहार संज्ञा जाणार आहे. उपयोग 12 लावावे लागतील. 12. 8 ज्ञानाचे आणि 4 दर्शनाचे. आता आपण उपयोग दर्शन आणि ज्ञानाचे लावले. केवल ज्ञानींना किती उपयोग आहे? 2 उपयोग. 2. केवल दर्शन आणि केवल ज्ञान आणि केवल दर्शन. ध्यान 16. केवल ज्ञानीला एकच ज्ञान आहे. ध्यान 16. ध्यान. ध्यान आता सामान्यापेक्षा सगळे राहतील. सामान्य अपेक्षेने सगळे राहतील. विशेष अपेक्षेने 1 ते 4 3 4 पर्यंत पहिले 2 म्हणजे आर्त ध्यान रौद्र ध्यानाचे 4 4 8. पहिले थांबा 1 मिनिट. 4थ्या गुणस्थानापर्यंत 4 आर्त, 4 रौद्र आणि धर्माचे 2. म्हणजे चौथ्यात जर लावायचं असेल तर 2 धर्मध्यान. पहिल्या आणि दुसऱ्या गुणस्थानात केवळ आर्त ध्यान आणि रौद्र ध्यान म्हणजे 8 भेद राहतील पहिल्या आणि दुसऱ्या गुणस्थानात. तिसऱ्या गुणस्थानात 1 भेद धर्मध्यानाचा राहील म्हणजे 9 राहतील. 4थ्या गुणस्थानामध्ये धर्मध्यानाचे 2 भेद राहतील. 5व्या गुणस्थानात विशेषता आहे. निदान 5व्या गुणस्थानात रौद्र ध्यान जाणार आहे. 5व्या गुणस्थानात रौद्र ध्यान जाणते आणि आर्ताचे भेद आहे. 6व्यामध्ये निदान नावाचं आर्त ध्यान जातं आणि 3 आर्त ध्यान त्यांच्या जीवनात आहे. जाताना क्रम कसा आहे? रौद्र ध्यान पहिल्यांदा जाणार आहे आणि नंतर आर्त ध्यान जाणार आहे. आणि नंतर धर्मध्यानाचे 4 भेद राहतील आणि जसा तो जीव श्रेणी आरोहण करेल, श्रेणी आरोहण केली की त्याचं शुक्ल ध्यान सुरू झालं. पहिल्यांदा त्याला 11 गुणस्थानापर्यंत पृथक्त्व वितर्क विचार नावाचं शुक्ल ध्यान राहील. 12व्यामध्ये एकत्व वितर्क अविचार नावाचं शुक्ल ध्यान राहील. 13व्याच्या अंती विपरीत क्रिया सूक्ष्म क्रिया प्रतिपाती राहील आणि 14व्यामध्ये विपरीत क्रिया निवर्तिनी राहील. याप्रमाणे ध्यानाची भूमिका असणार आहे. नंतर आश्रव 55. काय कमी केले? 57 मधले फक्त वैक्रियक कमी केला. 2 कमी केले. वैक्रियक द्विक कमी केले आणि अपेक्षेने लावले. आणि हे आणले मिरच्या. जर आम्ही अपेक्षेने लावले तर तिसऱ्यापासून नाही पहिल्यापासूनच मिथ्यात्व लावावं लागतं. दुसऱ्यात मिथ्यात्वाचे 5 भेद लावायचे नाही. म्हणजे दुसऱ्याच गुणस्थानामध्ये आश्रव कमी झालेले आहे. 5 मिथ्यात्वाचे आश्रव तिथे कमी झालेले आहे. नंतर अविरती 4थ्या गुणस्थानात 12 अविरती, 25 कषाय आणि 13 योग. नंतर पुढे 4 कषाय कमी झाले. हो, 4थ्यात 4 कषाय कमी झाले म्हणजे 21 कषाय राहिले 4थ्या गुणस्थानात. पुढे 5व्या गुणस्थानामध्ये 11 अविरती, 11 अविरती,
21 8 कशाय 22 कमी 8 कशाय कमी आणखी होती? 4. हा, आणखी 4 कमी करायचे. 21 मधनं 4 गेले. 17 कशाय 17 कशाय आणि योग. आणि योग. आता योगात काय कराल? आता मिश्र आणि कारमान काढून टाकायचे. हा, मिश्र आणि कारमान काढावं लागेल, कारण 5व्या गुणस्थानात मरण नाही. म्हणजे मरण नाही म्हणजे व्रतसहित तो जीव मरू शकतो, पण व्रतसहित मेला तर शेवटच्या समयापर्यंत 5वं गुणस्थान राहील. पण विग्रह गतीमध्ये 5वं गुणस्थान असणार नाही, 4थं राहील. आणि म्हणून तिथे कारमान काय योग आणि मिश्र काय योग न लावता एकच फक्त योग लावावा लागतो. म्हणून योग कमी होईल. 6व्यामध्ये परत अविरती सगळ्या जातील. 12ही प्रकारच्या अविरती जातील. 12 कशाय पण 12 12 कशाय जातील. हा, म्हणजे 4 आणि 9 है ना. 4 संज्वलनचे आणि 9 नो कशाय. आणि योगामध्ये परत आता तसंच 4 मनाचे, 4 वचनाचे आणि 1 औदारिक कायोग लावावा लागेल. 6व्यामध्ये आहारक येतील परत. हा, आता या ठिकाणी विशेषता ही लावावी लागेल की 6वं गुणस्थान त्यांचं असेल आणि ते आहारक त्यांना शरीराची प्राप्ती झाली असेल, तर या ठिकाणी योगामध्ये आहारक द्विग जोडावं लागेल. म्हणून इथे योग वाढतील. जे आपण 10 लावत होतो, 4 आणि 4 8 आणि 1 9 लावत होतो, ते आता 11 लावावे लागतील. आणि कशाय 4 आणि 9 असे अविरती 0. पुढे मात्र 7व्यापासून परत तो कमी करायचा, जो आपण 6व्यात एक एक कशाय कमी करत जावं लागेल. हा, एक एक कशाय कमी करत जायचा. क्रोध, मान, माया, लोभ अशा तऱ्हेने कमी करत जायचं. प्रकरण समजलंय आश्रवाचं. आहारक काय योग समजलेला आहे, कुठे लावायचा आणि कधी काढायचा. परत प्रकरण येणारच आहे गुणस्थानाच्या वेळी. परत त्यावेळेला डिटेल आपला अभ्यास होईलच. फक्त पहिल्यांदा आता थोडस नाही समजलं असेल तर विचारू शकता इथे. योगाचं समजलंय सगळ्यांना, आश्रवाचे प्रत्यय. विग्रह गतीची अपेक्षा प्रत्येक वेळेला लावत आहे आपण. ती विग्रह गतीची अपेक्षा म्हणजे आपण समजा या गतीतून पुढच्या गतीत जाणार, तर मधला काळ जो आहे तो विग्रह गती, तो पुढच्या गतीच्या अपेक्षेने लावायचा की या गती सोबत लावायचा? नाही, पुढची आयु सुरू झाली आता. मग आपण आता इथे जेव्हा मनुष्य गतीचं म्हणजे इथे त्याचे हे सुटले, समजा तो येणार असेल, तिकडनं येणार असेल, तिथेही आपण लावू शकतो. येताना या गतीमध्ये, इथून जाताना तर त्याची गती नवीन सुरू झालेली आहे. म्हणून इथे असेपर्यंत 5वं गुणस्थान असेपर्यंत आपण योग वाढवला होता. पण आता 4थ्या गुणस्थानात आल्याबरोबर आपल्याला योग कमी करावा लागतो. तो नाही, आपण कारमान काययोग लावतो. 6व्या गुणस्थानात आपण आहारक काय योग लावला होता? आहारक मिश्र. आहारक काय योग नाही, कारमान काय योग. हा, कारमान काय योगाचा तो येत असताना लावावा लागतो आपल्याला. आणि इथे त्याचं आयुष्य असेपर्यंत औदारिक राहील. आणि जसं त्याचं समजा तो मनुष्यच बनणार असेल पुढे चालून, किंवा देव बनणार असेल आता, तर कारण 5व्या गुणस्थानात त्यांचं मरण झालं समजा, तर 5व्या गुणस्थानात ज्यांचं मरण होईल व्रतसहित, तो नियमपूर्वक देवाईतच जातो. पण 4थ्या गुणस्थानामध्ये जर मरण झालं तर मात्र त्याच्यासाठी 4ही गतीचे म्हणजे 4ही आयुचे पर्याय खुले असू शकतात. मग त्या ठिकाणी समजा मनुष्यामधून तो मनुष्य होणार असेल तर त्याला कारमान काय योग त्या ठिकाणी 4थ्याच गुणस्थानामध्ये लावावा लागतो, पुढच्या गुणस्थानात नाही आहे, हे सांगायचंय. ठीक आहे. हो. जाती 14 लाख. मनुष्यांसंबंधी जाती 14 लाख.
आणि कुल देखील 14 लाख 14 कोटी. आता प्रश्न सुरू होणार आहे, मनुष्यांचे किती प्रकार आहे? मनुष्यांचे प्रकार किती आहे? 2 प्रकार आहे, आर्य आणि 2 म्लेच्छ. प्रकार, आर्य आणि म्लेच्छ. आणखी दुसऱ्या पद्धतीने मनुष्यांचे प्रकार, कर्मभूमीज मनुष्य आणि भोगभूमीज मनुष्य. तिसऱ्या प्रकाराने मनुष्यांचे प्रकार, पर्याप्तक, पर्याप्तक आणि लब्ध पर्याप्तक. तीन. अपर्याप्तक म्हणजे, पर्याप्तक म्हटलं तर अपर्याप्तक एकच भेद लावायचा, कारण अपर्याप्तकाचे 2 भेद आहे. आणि जर आम्हाला 3 भेद करायचे असेल तर पर्याप्तक, निवृत्त अपर्याप्तक आणि लब्ध अपर्याप्तक. निवृत्त अपर्याप्तक आणि लब्ध अपर्याप्तक यामध्ये काय फरक आहे? लब्ध पर्याप्तकला अपर्याप्त नामकर्माचं होत आहे आणि निवृत्त पर्याप्तकला पर्याप्तक नामकर्माचं होत आहे. दुसरी विशेषता. आणि समूर्छन कशात घ्यायचे? समूर्छन लब्ध पर्याप्तक मध्ये. लब्ध पर्याप्तक. जे गर्भज आहे ते सगळे पर्याप्तकच आहे. अच्छा. निवृत्त पर्याप्तक मध्ये त्यांची पर्याप्ती नियमपूर्वक होणार आहे. लब्ध पर्याप्तक जीव एका श्वासामध्ये 18 वेळा जन्मणार, म्हणजे त्यांचं आयुष्य संपणार आहे. मनुष्यांचे परत दुसऱ्या दृष्टीतून 4 प्रकार केलेले आहे. कर्मभूमीज मनुष्य, भोगभूमीज मनुष्य, अंतर्द्वीपज मनुष्य आणि समूर्छन मनुष्य. अंतर्द्वीपज मनुष्य त्यांना म्हणायचं की ज्या कुभोगभूमी आहे, कुभोगभूमीमध्ये जे जीव आहे ते अंतर्द्वीपज मनुष्य आहे. आणि समूर्छन म्हणजे जे लब्ध पर्याप्तक मनुष्य आहे ते जन्माच्या अपेक्षेने बघितलं तर समूर्छन जन्मवाले ते जीव आहे. म्हणजे लब्ध पर्याप्तक आणि समूर्छन एकच आहे, पण लब्ध पर्याप्तक मध्ये आयुच्या अपेक्षेने त्यांच्याकडे बघितलं की आयु त्यांची जास्त नाही, लगेचच ते मरणार आहे, या अपेक्षेने त्यांना लब्ध पर्याप्तक म्हटलं. आणि त्या जीवांचा जन्म कसा असतो या अपेक्षेने तेच मनुष्य लब्ध पर्याप्तकच मनुष्य समूर्छन जन्मवाले आहे हे म्हटलेलं आहे. आर्य आदी मनुष्य कशाला म्हणतात? आर्य कुणाला म्हणायचं? कर्मभूमीतील मनुष्यांना. कर्मभूमीतील मनुष्यांना. कर्मभूमीमध्ये म्लेच्छ खंड पण आहे, मग त्यांना आर्य म्हणाल का? नाही म्हणू शकत. एकूण म्हणजे आता आपण समजा भरत क्षेत्र घेतलं तर या भरत क्षेत्रामध्ये आर्यखंड किती आहे आणि म्लेच्छ खंड किती आहे? 1 आर्यखंड 5 म्लेच्छ खंड. 1 आर्यखंड आणि 5 म्लेच्छ खंड आहे ना. असं मिळून हे षटखंड झालेले आहे. आता आर्यखंड, आर्य देश याच्यामध्ये, म्हणून आर्य कुणाला म्हणायचं? गुणवान आहे, जे सम्यक दर्शनाची प्राप्ती करू शकतात किंवा सगळ्या प्रकारच्या त्यांना कुलाचार माहिती आहे, रीतिरिवाज आहे, संस्कार आहे, अशा जीवांना आर्य मनुष्य म्हटल्या जातात. आर्य. आणि जे म्लेच्छ कोण आहे? तर ज्यांचा जन्म म्लेच्छ खंडामध्ये झालेला आहे, ज्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा आचार, खानपान याबद्दल त्यांना कोणत्याही तऱ्हेचा प्रतिबंध नाही, ते त्या ठिकाणी म्लेच्छ खंडात राहून कोणत्याही प्रकारची धर्म साधना करू शकत नाही किंवा कोणत्याही प्रकारचे जे नियम तिथे पाळता येत नाही म्लेच्छ खंडामध्ये. तिथे चतुर्थ काळात सारखा काळ आहे, नेहमी निरंतर, परंतु कोणत्याही प्रकारे धर्म साधन त्या ठिकाणी असत नाही. तीर्थंकर आदींचं गमन म्लेच्छ खंडामध्ये होत नाही. तर अशा प्रकारे जे खंड आहे ते म्लेच्छ खंड म्हटल्या जातात. ठीक आहे. त्या ठिकाणी कोणत्याही तऱ्हेचं म्हणजे धर्म नाही किंवा धर्माचं
कोणतंही आयतन तिथे नाही, गुरु पण तिथे नाहीये, शास्त्र पण तिथे नाही, म्हणजे कोणतंही आयतन तिथे नाही. त्यांच्या आचार विचारामध्ये अशुद्धता असते, त्यांचं नैतिकता देखील त्यांची मोठ्या प्रमाणात नसते. ते म्लेच्छ मनुष्य म्हटल्या जातात. नंतर कर्मभूमीज मनुष्य, जे कर्मभूमीमध्ये उत्पन्न होतात ते कर्मभूमी जे आहे, ज्यांना कर्म करून आपला उदरनिर्वाह करावा लागतो, ते कर्मभूमीज मनुष्य आहे. किती तऱ्हेचे कर्म करण्याचा उपदेश सर्वप्रथम या अवसर्पिणी काळामध्ये दिल्या गेला. 6 प्रकारचा उपदेश आधी दिल्या गेला की हे कर्म करा आणि तुम्ही आजीविका करा. कोणते 6 प्रकार? असी मसी, कृषी, सेवा, शिल्प आणि वाणिज्य. वाणिज्य. तर असे हे कर्मभूमी जीव आहे. आणि हे आर्यखंड म्हणजे आर्य पण आहे आणि म्लेच्छ पण आहे. आर्यांमध्ये भेद कोणते लावायचे? एक लावायचं क्षेत्रार्य, जे क्षेत्राणी आर्य आहे. दुसरं लावायचं जाती आर्य, जे जातीनी उच्च कुलामध्ये, जसं आदिनाथ स्वामींनी इक्ष्वाकू वंशाची स्थापना केली आणि त्यांच्याच काळामध्ये त्यांचे जे 4 मांडलिक राजे होते त्यांनी एक एक वंश, हरिवंश वगैरे आदी, नाथ वंश, अशा प्रकारे वंशांची स्थापना झाली. जे उच्च अशा वंशामध्ये, जातीमध्ये जन्माला आले ते जाती आर्य आहे. नंतर कर्मार्य, ज्यांचं कर्म उत्कृष्ट आहे, म्हणजे सेवा किंवा नोकरी चाकरी अशा प्रकारचं क्षुद्र कर्म न करता जे उत्कृष्ट कर्म करून आपली आजीविका करतात ते कर्मार्य आहे. नंतर चारित्रार्य, जे चारित्र प्राप्त करतात ते चारित्र आर्य आहे. आणि 5वा भेद आहे दर्शन आर्य, ज्यांना सम्यक दर्शनाची प्राप्ती होते ते दर्शनार्य आहे. अशा प्रकारे हे आर्य आहेत. भोगभूमीच मनुष्य कुणाला म्हणायचं? भोगभूमीत राहणाऱ्या जीवांना भोगभूमी. हा, भोगभूमी म्हणजे ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांना भोगभूमीच असं मनुष्य म्हणायचं. जम्बूद्वीपामध्ये उत्कृष्ट भोगभूमीची नावं कोणती आहे? जम्बूद्वीपातील उत्कृष्ट भोगभूमीची नावं कोणती आहे? देवकुरु, उत्तर कुरु. हा, देवकुरु आणि उत्तर. हरी, देवकुरु आणि उत्तर. आणि नंतर त्याला लागून असलेला पर्वत झाला की मध्यम भोगभूमी, आणि भरत क्षेत्राला लागून असलेली जघन्य भोगभूमी. अशा तऱ्हेने 6 भोगभूमी जम्बूद्वीपामध्ये आहेत. लब्धपर्याप्तक जीव कुणाला म्हणायचं? तर आपण आता घेतलंच लब्धपर्याप्तक. जे जीव एका श्वासामध्ये 18 वेळा जन्म मरण करतात ते लब्धपर्याप्तक जीव आहे. आणि अंतर्द्वीपज, जे अंतर्द्वीपांमध्ये राहतात, जे कुभोगभूमीमध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे, आकृती तर मनुष्यांची आहे परंतु त्यांच्या म्हणजे चेहरा वगैरे जो आहे तो पशुपक्ष्यांचा वगैरे असा चेहरा ज्या ठिकाणी असतात, ते एक टांगवाले काही जीव असतात किंवा काने असतात, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या विचित्र आकारांना धारण करणारे जे जीव आहे ते अंतर्द्वीपज मनुष्य म्हटल्या जातात. आणि सम्मूर्छन, ज्यांचा जन्म हा सम्मूर्छन जन्म आहे, ते सम्मूर्छन जीव आहे मनुष्यांमध्ये, म्हणजेच ते लब्धपर्याप्तक जीव आहे. अशा प्रकारे मनुष्य संबंधी आपण पाहिलं. बाकीचं उद्याला बघू. यावर कुणाला काही प्रश्न? ठीक आहे, स्तुती म्हणू. त्याद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का, जड़ कर्म चेतना बंध का अरु, कर्म के अवसान का, कह कर स्वरूप
यथार्थ जग का जो किया उपकार है, उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है। नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सव्वसाहुणं। सर्वांना जय जिनेंद्र।